मऊ आईच्या शोधात. पंचमाकडाची कहाणी. तो जन्माला आला तेव्हा उन्हाळ्याची प्रचंड उष्णता होती. आई अशक्त होती, एवढी की तिला आपल्या बाळाला कवेत घेणंही जमेना. ज्या क्षणी तिने पंचला सोडून दिलं त्या क्षणी एक छोटंसं हृदय भयाण एकटेपणात गोठून गेलं. आजूबाजूची माकडं त्याला ढकलायची, त्याची खोड काढायची. तो हताश होऊन बघायचा. कोणीतरी हवं होतं त्याला, कोणीतरी आपलंसं करणारं. अन्न पुरेसं होतं, पण भुकेपेक्षाही मोठी भूक होती ती स्पर्शाची, ओढीची, मायेची. मग एक दिवस प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासमोर एक केशरी रंगाचं ओरांगुटांचं खेळणं ठेवलं. पंच थबकल्ला. हळूच त्यानं त्या मऊ बाहुलीला हात लावला आणि पुढच्याच क्षणी त्याने तिला मिठी मारली. त्या मिठीत होता कोसळलेला एकटेपणा, होतं शोधलेलं आपलेपण. त्या दिवसापासून ती खेळणी ओरा आई बनली. पंच तिला सगळीकडे ओढत नेऊ लागला. झोपताना तिच्या कुशीत शिरायचा. घाबरला की तिच्या अंगाखांद्यावर डोकं ठेवायचा. जगाने नाकारलं तरी त्याची ओरा आई कधीच त्याला सोडून गेली नाही. आज पंच हळूहळू इतर माकडांमध्ये मिसळू लागलाय, पण तो परत परत त्या बाहुलीकडे बघतो. कारण माहितीये त्याला, या जगात खरं सुख म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी असणं. मग ती व्यक्ती असो वा एक मौशार खेळणी. प्रेमाला आकार नसतो, जात नसते, ते फक्त वाटलं पाहिजे. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर आपल्या अजब दुनियाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.